सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमच्या दिवसात चांगला जावी स्वामींची प्रार्थना करणारे आणि आपल्याकरिता ब्लॉग व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. हा गुरुवारचा व्हिडिओ आहे. तर गुरुवारी आपण कुठं गेलो होतो, सुट्टीचा दिवस असतो आणि मुलांना शाळेला सुट्ट्या पण लागलेल्या आहे. तर म्हटलं चला, आणि उन्हाळा पण खूप आहे, गरम पण घरात खूप होतं आणि गुरुवारी लाईट पण जात असते. म्हटलं चला कुठंतरी जाऊन येऊ. खूप दिवसातून बाहेर निघालो तो फिरायला. तर चला, तुमच्यासाठी सरप्राईज आहे, माझ्यासाठी पण सरप्राईज होतं. तर आपण कुठं जातोय तर तुम्हाला पण आवडेल. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आपण आज 2-3 ठिकाणी गेलेलो आहेत. तर आपण चला बघा, एकच दिवस पाऊस पडला आहे पण झाडं सर्व हिरवीगार दिसायला लागली, निसर्ग चमकायला लागलेला आहे. तू ये ना. तर आपण आलो होतो, मला पण माहीत नव्हतं. तर आपण आलो आहे बर्ड व्हील उद्यानला. जे पुण्यामध्ये राहत असतील त्यांना माहिती असेल, पिंपरी चिंचवडमध्ये बर्ड व्हील उद्यान आहे. तर इथे नदी एक मस्त आणि तिथे बोटिंग चालत असतात. हा ना, मी थोडस इथे छान मस्त असा निसर्ग वाटला. शिवाजी महाराजांचा स्टेज होता, पुतळा. तर म्हटलं चला, आपलं फोटोशूट कार्यक्रम सुरुवात झाली होती. सर्वांचा आवडता कार्यक्रम असतो हा फोटोशूट. कुठंही गेलं की आपले फोटोशूट चालू होऊन जाता. मस्त हिरवगार होतं एंट्री करतानाच. असं कुठं गेलं की छान वाटत असतं. आणि इथं बघा, वडार मजूर स्थापत्य शिल्प. जे भिंतीवर कोरी काम दिसतंय ना, ते खूप सुंदर होतं. जवळून एकदम छान दिसत होतं. बघा, तुम्हाला आवडला असेल. कुठं आलोय तर आपण बर्ड व्हील उद्यानला आलेलो आहे आपण. तर इथं बघू शकता नदी मस्त, आणि इथं बोटिंग आहे मस्त. मी कधीच बसलेली नाही बोटिंगवर, तर फर्स्ट टाइम बोटवर बसली मी. एक बोटचे 50 रुपये, 3 जणांचे आमचे 150 रुपये घेतले. एक बोट होती ती आपण चालवायची 10-15 मिनटं, त्याचे पण 50 रुपये होते. आता ही बघा, ही बोट आहे, आपण चालवायची होती 10-15 मिनटं आपण स्वतःहून. आणि समोर बोट दिसते, ही जे बोटवाले असतात दादा ते घेऊन जाता आपल्याला. एक राऊंड मारून आणता मोठा. हा पूर्ण जे दिसते नदी ते पूर्ण चक्कर मारून आणता आपल्याला 1 मिनिटामध्ये. 10 लोक या बोटमध्ये बसत असतात. म्हटलं चला, कधी बसली नाही आहे, फर्स्ट टाईमच मी बसली आहे बोटमध्ये. आणि जे कॉस्ट्यूम दिसत आहे मागे ते घालून जायचे. लहान्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना जे कॉस्ट्यूम आहे, लहान मोठे सर्व प्रकारचे कॉस्ट्यूम होते. हे कॉस्ट्यूम घालून आपल्याला जायचं होतं. तर कॉस्ट्यूम घेतले आणि घातले, निघालो बोटमध्ये. खूप छान आणि भारी वाटत होतं. पाण्यामध्ये जायला सर्वांनाच आवडतं, असं बोट वगैरे असले की. जर तुम्ही जवळपास राहत असतील पुण्यामध्ये तर नक्की व्हिजिट द्या. अशा ठिकाणी गेलो की मुलांना पण छान असं वाटत असतं. बघा, आपली बोट चालू झाली होती मस्त पाण्यामध्ये. खूप छान भारी वाटत होतं पाण्यामधून असं जायला. बघा किती सुंदर
निसर्ग दिसतोय आपला खूप भारी. बोट मध्ये आम्ही 10 लोक बसलेलो होतो. मस्त आपली बोट चालू होती. आम्ही सर्वात पुढे बसलो होतो. जे जेवढं शूट करता आलं तेवढं मी दाखवलंय तुम्हाला. इकडून कोणता रस्ता आहे? हे बघा साईडला पण लोक होती, तिकडून पण एक रस्ता आहे. हे बघा इथं एक माणसाचा चेहरा होता, त्याच्यातून तोंडातून पाणी पडत होतं. चला आपला बोटिंगचा चक्कर झालेला होता. आता कॉस्ट्युम ठेवलं. चला आता कुठे जायचंय? पुढच्या प्रवासाला जायचं होतं आपल्याला. तर अजून एक ठिकाणी जायचं होतं. चला आता चाललोय आपण. पिंपरी चिंचवडमध्ये काय बघण्यासारखं होतं जवळपास, तिथं गेलो. फोटो खिचायचे का? मग नंतर आपण निघालो महादेवाच्या मंदिरात. म्हटलं चला महादेवाच्या मंदिरात जाऊन. महादेवाच्या मंदिरात जाण्याच्या अगोदर वैष्णोदेवीचं मंदिर होतं. म्हटलं तिथं जाऊन वैष्णोदेवीच्या मंदिरात पिंपरी चिंचवडमध्ये जे जसं आपलं म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये वैष्णोदेवीचं मंदिर आहे तिथपर्यंत जाणं काय आपल्याला शक्य नाही आहे. नशिबात असेल तर मिळालं आपल्याला वैष्णोदेवीला जायला. तर म्हटलं चला पिंपरी चिंचवडमध्ये पण आहे, त्यांनी पण अशी छोटी गुफा केलेली आहे. त्या गुफेमधून आपल्याला वैष्णोदेवीला जावं लागतं. खूप अशी छान अशी मूर्ती होती, त्यांना इतकं छान सजवलेलं होतं. म्हणजे देवीचं रूप तो खून दिसत होतं, मेट्रो जे बघतच राहावं असं वाटत होतं. तर इथून मेट्रो जाते. बॅगेतून मोबाईल काढला शूट करण्यासाठी, त्यात मेट्रो चालली गेली होती. म्हणजे लोकांना माहिती नसतं मेट्रो कशी आहे काय आहे. शूट करणार होती ते एक दिवस म्हणजे गेलेलो आहे. तर आम्ही व्हिडिओ आहे त्याचं तुम्हाला दाखवले खाली. एकदा गेलेलो आहे मेट्रोमध्ये. वैष्णोदेवीच्या मंदिरात गेलो होतो. इतकं छान देवीचं रूप ठेवलेलं होतं. जसं वैष्णोदेवीला देव्यांच्या म्हणजे जसं आहे तसंच या ठिकाणी पण दाखवलेलं आहे. खूप सुंदर मुकुट होते, जे म्हणजे अलंकार होते देवीचे ते पण खूप सुंदर होते. एकदम भारी वाटत होतं तिथे गेल्यावर. पण व्हिडिओ तिथं नो अलाउड होता. मध्ये जाताना व्हिडिओ फोटो काढणे नॉट अलाउड होतं. तर दर्शन घेऊन आल्याने समोर दिसते इथं साईबाबाचं मंदिर आहे. इथं पण संध्याकाळी खूप गर्दी असते. आणि हे पिंपरीचं मार्केट आहे. इथं इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्या, मोबाईल असेल कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपड्यांचं मार्केट इथं एक सर्व काही एक मिळतं. इथे मोठं मार्केट आहे पिंपरीचं. खूप गर्दी असते संध्याकाळी. आता उन्हाळा असल्यामुळे 4 वाजले, 4-4:30 झाले असतील, 4:45 म्हणून कमी आहे. हे बघा वैष्णोदेवीला आलो होतो. हे बघा भाविक आलेले होते दर्शनासाठी. तर तुम्ही पण म्हणजे दर्शन तर नाही आहे बघा इथं दिलेलं आहे. व्हिडिओ फोटो नॉट अलाउड. इथूनच बाहेरून नो एंट्री होतं. म्हणजे अंधार होतं तिथं, तर मी मोबाईल फक्त चालू केला होता. एवढं शूट झालं माझ्याकडून. म्हणजे शूट नव्हती घेत मी. टॉर्च चालू करायला गेली तर ते मोबाईलच म्हणजे व्हिडिओमध्येच होती मी. तेवढंच दाखवलं गेलं. आणि बाहेर बघा सगळं काही सामान होता. देवाचा लागणारा मूर्ती असेल, चुनरी, नारळ देवीला घेऊन ओटी घेऊन जाण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महादेवाच्या मंदिरात आलो होतो. प्राचीन मंदिर हे. तर तिथं पण म्हणजे तुम्ही पण दर्शन घ्या. इथं पण खूप भाविकांची गर्दी असते दर्शनासाठी आलेलं असतात. बघा नंदीजवळ आपण नंदीच्या पायावर पाणी टाकत असतो ते तिथं पत्र्याचं हे बनवलेलं होतं. गणपती बाप्पा होते, दत्त महाराज होते, तुकाराम, संत ज्ञानेश्वर, माऊलींचा फोटो समोर दिसतच असेल.
तुम्ही पण महादेवांचं दर्शन घ्या. बस ना इथं 2 मिनटं आम्ही बसलो तिथे गाभाऱ्यात मंदिराच्या. खूप मस्त असं थंडगार वाटत असतं मंदिरात बसलं की, आणि मन असं प्रसन्न होत असतो. तर आपण आठवड्यातून किंवा रोज जरी नेलं मुलांना चांगलं असतं मंदिरात गेलेलं. त्रिशूल खूप सुंदर त्रिशूल होता हा, डमरू आणि त्याला साप. इकडं बघा सेल निघालेत आता. इथं खूप सेल होते कपड्यांचे. मला काही आवडले नाही, कारण की कुठं छोटे होते कुठं मोठे होते. म्हणजे आपल्याला दिसतात छान ते, पण फिटिंगला पण व्यवस्थित यायला पाहिजे. कारण की एक टॉप घेतलेला आहे मी, तो व्यवस्थित काही बसत नाही. तर घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही, आपण आवडत असेल आपल्याला तो व्यवस्थित बसणार आहे आता हा आपल्याला फिटिंगला, तरच घ्यायचं नाही तर घ्यायचं नाही. मी एकदा असंच आणलं आणि तो पडला आहे, आणि एक तर एकदम तुटून गेलेला आहे. मी थांबले होते 100ला 2 किलो, तर आम्ही घेतले. गर्दी सगळी. त्याच्यानंतर डीमार्टला मार्केटमध्ये आलो होतो, म्हणजे जास्त काही वस्तू घ्यायच्या नव्हत्या. तर रस्त्यावर येताना लागलं पिंपरी चिंचवडचं डीमार्ट हे. जास्त काही वस्तू खरेदी करायच्या नव्हत्या, साबण वगैरे संपले होते. मंदिराचं तेल आणि धूप गुड नाईट घेतलं फक्त. आणि मेन अशा 5-6 वस्तू आम्ही घेतल्या. सगळ्या पॉट मस्त आहे शो म्हणून ठेवायला, किचनमध्ये कुठंही ठेवू शकतो आपण. 240 किंमत होती. आणि लीपचं पण छान होतं पॉट, तर शो म्हणून ठेवायला. तुम्ही बघितलं असेल, टीव्ही युनिट ठेवायला छान होती. गर्दी. तर 5-6 वस्तू घेतल्या आणि घरी आलो. ओमचे पण फोन येत होते, तो कॉलेजमधून घरी आलेला होता. आणि बघा किती खूप मुलगी होती आणि आम्हाला घरी येता येता 9 वाजून गेले होते. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, शुक्रवारचा. आणि घरी आल्यावर स्वयंपाक वगैरे केला, जेवण भांडी, म्हणून व्हिडिओचा एंड करता आला नाही. तर मी इथंच व्हिडिओ संपवते, व्हिडिओचा एंड करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. सर्वांना बाय बाय.